नमस्कार. भगवान महावीर यांच्या जीवन कार्याची ओळख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला आणि जगाला दिला प्रकाश. जगा आणि जगू द्याचा दिला संदेश. अहिंसा, सत्य यांचा दाखवला मार्ग. माता त्रिशाला यांचा पुत्र जगात मान्य झाला महावीर. जगात मान्य झाला महावीर. अहिंसा परमो धर्म हा सर्वात सुंदर आणि तितकाच मोठा विचार जगाला देणारे भगवान महावीर यांना जैन धर्मातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आदराचे स्थान आहे. एक राजकुमार असूनही भगवान महावीर यांनी सत्याच्या शोधात आपलं सारं काही त्याग केलं. अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करून त्यांना सत्याचं आकलन झालं आणि त्यांनी संपूर्ण जगाला अहिंसा व सत्य यांचा संदेश दिला. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर म्हणजेच सर्वोच्च उपदेशक असलेल्या भगवान महावीरांना तीव्र ध्यान व कठोर तपश्चर्येच्या जीवावर जगाला मोक्षाचा मार्ग दाखवला. एखाद्याचे अस्तित्व नष्ट करण्यापेक्षा त्याला शांततेनं जगू द्या आणि समाधानानं जगू द्या, तरच तुमचे कल्याण होईल, असा अनमोल संदेश देऊन भगवान महावीरांनी खरा शत्रू आपल्या आतच राहतो. तो शत्रू म्हणजेच क्रोध, अभिमान आणि लोभ. त्याला आपल्यातून काढून टाका. तुमच्या आत्म्यापलीकडे कोणताही शत्रू नाही, हा विचार प्रत्येक भारतीय यांच्या मनात जागविला. त्यांनी जैन धर्माचे अहिंसा, सत्य, अपरिग्रह, आचार्य आणि ब्रह्मचर्य ही पंचशील तत्वे सांगितली. एक विद्यार्थी म्हणून अनेक संस्कारांची दीक्षा देणारे भगवान महावीर हे मनाला शांतीचा आणि शक्तिशाली बनवण्याचा मार्ग मला दाखवतात. मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो, हा त्यांचा विचार मला नेहमीच प्रेरणादायी वाटतो. एक विद्यार्थी म्हणून संयम, शांतता आणि भावनावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मला भगवान महावीरांच्या चरित्र वाचनातून मिळते. तपश्चर्येद्वारे ज्ञान प्राप्त करून भगवान महावीरांनी जीवनातील अनेक महत्त्वाच्या संस्कार मूल्यांची पायाभरणी केली. आज सगळ्या जगाला अहिंसा, सत्य व शांततेची गरज आहे. आयुष्याच्या शोधात आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रेम, प्रकाश, आनंद, हसू आणि आरोग्य यासाठी प्रयत्न करावे लागतील. भगवान महावीरांच्या नैतिकतेने आणि त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला सत्य, आचार, विचार आणि प्रामाणिक मार्गावर चालण्यासाठी सदैव शक्ती प्राप्त होते. म्हणूनच मी भगवान महावीरांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या विचार व संस्काराची थोडी शक्ती मला द्या. तुमचे आशीर्वाद मला द्या आणि त्या जीवावर मी यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करेन. स्वतःला चांगल्या आचरणातून चांगला माणूस म्हणून सिद्ध करेल. चला सर्वोत्तम बनण्यासाठी सक्षम बनूया. आत्मनियंत्रणातून प्रभुत्व मिळूया. भगवान महावीरांचे विचार वर्तनात आणूया. जय भगवान महावीर स्वामी. जय जिनेंद्र. धन्यवाद.